नमस्कार. पुन्हा एकदा सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडा काळोखात झाली आहे, कारण का आपण आता आहे बघा मामाच्या गावी, मामाच्या नाही सॉरी पप्पांच्या गावी आलो आता किन्याला. आणि इकडे आपल्या भावाची म्हणजे सुयश चंद्रकर याची आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे. त्याच हळदीला आलो आहे मी. आणि आता कुठलाही वेळ न लावता मी डायरेक्ट हळदीला जातो व तुम्हाला तिकडची झलक देतो. चला. ए दीदी, ओळखलीस की नाही? तू काय घेऊन फिरायला नाचायला चढलेले का? चल. काय काय भावा? निवांत. भावा पाऊस आला. काय काय मग आता पावसातच मजा आहे. काय काय मग हळदीचं नियोजन काय काय? माझे नियोजन त्या कोपऱ्यात आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. कोण हा धेडा का तुझा? येस, धेडा. धेड्याने भाई फुल नवरदेवाची सोय केली आहे. आणि या ठिकाणी फुल धेडा मांडवातच छत्री घेऊन असं पाहिजे. पाणी गळालं हो. अशा प्रकारे भाई लोक नवरदेवाला हळद लावते आपली पब्लिक. तर जाऊया. अरे इकडे बघा की रे. मी पण लावणार. चला आपण पण लावूया. थांब दादा मी कसं लावायचं? हाताने लाव. हा लाव रे. खाली चार वेळा बघून गेलाय. चला. अशा प्रकारे सुयश भाऊ लाजलेला आहे. सुयश लाजला आज. भावाची नवरी आलेली आहे. भाऊ गालातल्या गालात हसतोय. हा गालातल्या गालात हसतोय. निलेश चंद्रकर काय विषय? हाड
नाचलो आता. जेवायला पण नाही गेलो अजून. एकदा नाचायला सुरू झालो. सुरू झालो 2:30. अडीच तास कंटिन्यू नाचतोय. मित्रांनो या ठिकाणी आता हळद चालू आहे, पण या ठिकाणी आता गोंधळ आहे बघा. मला पण नक्की याची प्रथा काय असते माहीत नाही, पण एवढं मला मम्मीने सांगितलं की हा गोंधळ आहे. मित्रांनो ॲक्च्युली ही गोंधळाचा प्रकार आहे हा. याला ॲक्च्युली म्हणतात जोगवा मागणं. आता मी एका बाबांना विचारलं, त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या काळीची प्रथा आहे की पूर्ण गावात आपल्या मंदिराचा पाय पडून पूर्ण गावात जोगवा मागायचा असतो. तर आता पूर्ण गावात मागायचं नाही, तर 5 घरं असा जोगवा मागायचा असतो. ही प्रथा आधीपासून आहे आणि आत्ता पण जपली जाते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळे असं डिवट्या घेऊन चालले आहेत. आता कुठे जायचं? आता इथं पाटला येतं. आता किती घरं झाली? आता हे कसं झालं उरपाट सगळं झालंय. हां, हे आदल्या मधल्यानेच बनविले मी. म्हणजे आता 5 घरं झाली ना. पण ही झाली घरं नियमाप्रमाणे म्हटलं तर हाकेमदाराची मेन आहे. मेन व्हायची. ओके, म्हणजे ही ते- एक्स्ट्रा बाहेरची झाली. ही आता ही पहिले एक झालं म्हणायचं. हां हाकीमदार. आता दुसरा हाकेमदार पाटील, हां मग नंतर देसाई ओके. आणि गुरु. अच्छा, म्हणजे ठरलेले आहे. होय, 5 झाले की मग मोरे. आणि आता आम्ही जस्ट 5 घरं फिरून आलो आहे आणि आता या ठिकाणी इकडे दिवट्या खेळवल्या जाणार आहेत. म्हणजे प्रकार असतो. कशावर म्हटला तुम्ही?
ते दह्यावर दुधावर भाकरीवर असतं काय? कसला हलकट होता उत्तीम होता उत्तीम होय उत्तीम म्हणजे उत्तीम म्हणजे पूर्वी आयाबाई इशीच्या तोंडाला मुलांचा पिंजरातनं बादसरी टाकेल काळी कुठून लागला दगडातून पाठी लागणार पाठी पण हे देवाची काय पुढं गणपतीची सोडच नाही का? सरती सामानगडला लढाई झाली शिवाजी महाराजांनी सरती लढाई केली आणि सर सेनापती 7 इकडे गेला तर विसरीत एक पुतळा बांधला शिव मधीच गावला लाकूडवाडीच्या घाटात पडला सोड बी तुटले आणि सगळंच तुटलंय आणि माणसात कसा येऊन म्हणून आता ते मधील पडका दोन दिवशी महाथम गेला हा आता तिसरा नेटका आहे बघा. तिसरा प्रारंभ शिवाला बघा कोट म्हशी झोडपायसाठी ना हो तिनवा दिवटा म्हणायचं अग्नीचा पूत काढून म्हटला पूर्वी मोठी धान गेली होती हागून काय जानकी माता भेटली होती. मग ह्यो ते पिटतोय की हो हे केव्हा भेटू ते उन्हातनं काऊन आला की शेतातनं आंबलीच्या गाडग्यावर झाकणे पिटतोय गाडग्यात आंबली गावली बरी नाही तर नाही ती घरची म्हातारी आंधळी असते तिला 4 तडाखा लावून गाडगं उंबऱ्या पुढून रडत निघाला हे भुकाला अवकाळ आहे. अवकाळ आहे त्याचा गोळ कटमा काय पुढे दिसत काय नाही. मोहर माझ पाहिजे तेवढा लोंबा राहिला तुझा गोळ कटमा म्हणजे देव चौचरीकडे धावत हा पडल्या असता पैगेऱ्याचा कोटमा फुटला म्हणून जेव लोंबाला सवाद चमड्याचा बांधायचा देवाला 5 मापल्याचा भात पाहिजे शेतात होय आणि या देवाचा कोटमा भरायचा कुठल्या बाजूला वरच्या बाजून त्यांच्या बायका पोरांनी प्रसाद घ्यायचं म्हटलं तर पाठीमागे सांग पाचवा हा मार्चल दुसरी मधलारी मारतो महारखंड्याम नाही का? महाखंड म्हणजे तिखंड केल्या असता तिखंड घेऊन आल्या जागा शिवाय नाही आंबे लांबाचा आहे हा देवाला आम्ही विश्वास देऊ. हा महारखंडाची मावसून ऋषी पुरुषोत्ती देवाची दुखाला झडत होती हा बी देवाची झाडती महिनेमाल झाले असते हे कसं काय कुठं मिलिटरी आहे काय की तेव्हा माळवून देव ठकाला नाही की मग काय एवढं आता उद्या सुधार नाही की पण देवाचे नाही कुचडा नको कारण या मारुतीची काय शिपूट दिसणार की आम्हाला रावणाच्या दारूखान्याला आग लागली शिपूट गेले जळून शिपूट गेलं की जळून मग आता पाठीमागे डॅम पडलाय मोकळ्या की मेसकाठी सारून मित्रांनो आता फायनली जेवायला आलोय. हळद झाली, हळदीत नाचून झालं, गोंधळ झाला म्हणजे गोंधळ अजून झाला नाही पण ते 5 घरात आम्ही जोगवा मागून आलो आहे. आता बहुतेक काहीतरी कथा सांगायची आता ते चालू आहे. बकर पाडलं आणि आता जेवायला आहे बघा चिकन चपाती आणि भात पण आहे. भात थोड्या वेळाने येतो. सगळ्यांचं जेवण झालं आहे. आम्हीच शेवटी आता जेवायला बघतोय. जेवतो पटकन आणि आता जातो तिकडे गोंधळकडे. चला